वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हाला पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. आज फायनल इयर 5th सेमिस्टर तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचा जो आपण अभ्यास करणार आहोत तो आज कंटेंट आहे संविधानाची निर्मिती, घटना दुरुस्ती. प्रश्न असा आहे की संविधानाची निर्मिती आणि घटना दुरुस्ती म्हणजे नेमकं कोणत्या कोणत्या राष्ट्राचे पाहायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारण या अभ्यासक्रमामध्ये इंग्लंड आणि अमेरिका या दोन राष्ट्रांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्येच आपला पहिला कंटेंट होता संविधानवाद आणि संविधान या टॉपिक्समधलाच एक पॉईंट आहे, तो म्हणजे संविधानाची निर्मिती आणि घटना दुरुस्ती म्हणजेच संविधानिक विशोधने. आपल्याला दोन्ही राष्ट्रांचा तुलनात्मक अभ्यास करताना एक साईडला इंग्लंड तर लगेचच अमेरिकेची कार्यव्यवस्था आपल्याला पाहायची आहे. आपण सांगितलं की जगाच्या पाठीवर एकमात्र असा राष्ट्र आहे इंग्लंड की भारतामध्ये आपण म्हणतो की सरासरी 150 वर्ष राज्य केलं तरी त्या राष्ट्रांचे संविधान जो आहे तो संविधान अलिखित स्वरूपाचा आहे, म्हणजेच लिहिलेला नाही असं त्यांचा अर्थ होत असते. ओके. तर अमेरिकेचं संविधान जगाच्या पाठीवरचा सर्वात प्रथम हा लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. आपण प्रस्तावना पाहताना किंवा त्याबद्दलची संविधानाची निर्मिती पाहताना आपण बोलू शकतो की लिखित संविधान आणि अलिखित संविधान म्हणून पाहिलं की लिहिलेलं जो संविधान असते त्याला आपण लिखित संविधान म्हणतो, आणि जो लिहिलेलं नाही, एखाद्या राष्ट्राचं संविधान लिहिलेलंच नाही त्याला आपण अलिखित संविधान म्हणतो. परंतु अलिखित संविधानाची एक खूबी आहे की काय, तो अलिखित संविधान किंवा त्या राष्ट्राचा संविधान हा सतत त्याचा विकास सुरू असतो. म्हणजेच जसं इंग्लंडचा अलिखित संविधान आहे तर त्या संविधानाचा विकास हा सातत्याने सुरूच राहत असतो, म्हणजे डेव्हलप्ड राहत असतो. क्लिअर. तर जसं अमेरिका आहे तर लिखित संविधान आहे तर त्याचा देखील संविधान डेव्हलप पद्धतीने होत असतो, परंतु त्यामध्ये त्याला घटना दुरुस्तीनुसार काय बोलायचं झालं तर टप्प्याटप्प्याने काही स्टेज आपण पार केल्यानंतरच लिखित संविधान आपण चेंज करू शकतो, म्हणजे दुरुस्ती करू शकतो. इंग्लंडच्या बद्दल सर्वप्रथम पाहताना आपण पाहायचं झालं की इंग्लंडचे संविधान जसं अलिखित स्वरूपाचे आहे तर त्यानुसार त्या संविधानाचा विकास सातत्याने सुरूच असतो. तर आपण असे बोलू शकत नाही की इंग्लंडचं संविधान हा लिहिलेलाच नाही. एखादा कार्यक्रम जसा आपण ऑर्गनाईज करायचं झालं तर त्यावेळेस आपण आपला कच्चा मसुदा आराखडा तयार करतो. त्याच पद्धतीने इंग्लंडचा देखील काही आराखडा तयार आहे, परंतु तो फक्त ऑथेंटिक पद्धतीने लिखित स्वरूपात नाही आहे. म्हणजे एखादी कमिटी तयार करून म्हणा, एखादी सदस्य कमिटी तयार करा, जसं आपला भारताचं झालं, इंग्लंडचं झालं, काही कमिटी तयार झाले, काही सदस्यगण निर्माण झाले, त्यांची निवडणूक करण्यात आली, नेमणूक करण्यात आली, त्यानंतर त्यांनी संविधान निर्माण केलं. असा कुठल्याही पद्धतीची पायऱ्या इंग्लंडमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु त्यांचा आराखडा आहे 1935 डेव्हलपमेंट, 1919 ते 1950 ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केलेल्या जो विधिनियमानुसार हाऊस ऑफ लॉर्ड्सची जी सत्ता कमी झालेली होती, ठीक आहे, त्यानुसार आपल्याला समजते की इंग्लंडच्या देखील संविधान जो आपण अलिखित स्वरूपाचा म्हणतो त्याचा आराखडा लिहिलेला आहे कुठं ना कुठं. त्यानुसार काय तर विधिनियम जे दोन्ही विधिनियम आहेत 1911 आणि 1949 म्हणलं त्या विधिनियम इंग्लंडच्या संविधानाचा अविभाज्य भाग आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून
अलिखित संविधानाची निर्मितीची प्रक्रिया जी सातत्याने सुरूच असते असे म्हणण्यास काही हरकत नाही. इंग्लंडचं संविधान पाहायचं झालं तर इंग्लंडच्या संविधानावर पाहिलं की सर्वात प्रथम लिखित संविधान म्हणून आपण ओळखतो आणि त्या लिखित संविधानाचा विकास होत असतो आणि होतो, पण प्रामुख्याने काय न्यायालयांच्या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण असे बदल अमेरिकेच्या संविधानिक व्यवस्थेत घडून आले. म्हणूनच काय तर अमेरिकेत सुप्रीम कोर्टाला सतत सुरू असलेली संविधान सभा असे संबोधले जाते. सांगण्याचं तात्पर्य असे आहे की जसे इंग्लंडमध्ये लिखित संविधान आहे, परंतु इंग्लंडचा जो न्यायालय आहे त्यांच्या निर्णयामुळे त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून आले आणि जो सुप्रीम कोर्ट आहे अमेरिकेचा तो एक महत्त्वपूर्ण आहे, त्याचं कार्य सततच सुरू असतात. ठीक आहे, म्हणून अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला काय म्हटलेलं आहे न्यायदान पद्धतीला की सतत सुरू असलेली संविधान सभा असे ह्या नावाने संबोधले जात असते. लिखित संविधानाची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अशी आहे की त्या सर्व मान्य काही सदस्यगण असतात त्यांची नेमणूक करून एखादा विशिष्ट काळामध्ये ते निर्माण झालेले असते, त्या विशिष्ट काळामध्ये ती लिहून काढलेली असते. संविधानाच्या निर्मितीची कारणे आणि संविधानचा विचार करीत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. जसं आपण पाहायचं झालं तर काही संविधाने राजाने प्रजेला दिलेल्या सनदा किंवा प्रजेशी केलेले करार यांच्यासाठी क्रमाक्रमाने तयार झालेले असतात. जसं आपण इंग्लंडचं उदाहरण घेतलं. दुसरा देखील पाहू शकतो, जसं काय तर साम्राज्यवादी सत्तांनी आपल्या अंमलाखाली असणाऱ्या देशांना काही राज्यघटना व संविधाने बाहेर केलेली असते दिसून येते आपल्याला. जसे इंग्लंडने भारतासाठी तयार केलेलं संविधान 1935चा. म्हणजे संविधान का तयार करतो आपण, कशासाठी निर्माण करतो ते आपण घटक पाहतो. एक घटक आपण पाहिलं की राज्य आणि सरकारामध्ये किंवा सरकार आणि जनतेमध्ये काही करार त्या क्रमाक्रमाने तयार व्हावं त्यासाठी संविधान देखील निर्माण होत असतो. संविधान कधी निर्माण झालं जेव्हा आपला भारतावर इंग्लंडचा वर्चस्व होता तेव्हा त्याने 1935चा जो कायदा काढलेला होता आपला भारतीय संविधान म्हणून तो एक कायदा झाला. त्यानंतर काही देशांची संविधाने हे घटना समितीकडून तयार करण्यात आलेले असतात. जसं आपला पहिला नंबर आपला भारताचा येत असते, अमेरिकेच्या संविधानाचा येत असते पहिला नंबर. ह्यानुसार आपल्याला एक सांगण्याचा निष्कर्ष काय असते की प्रत्येक देशाच्या संविधान निर्मिती इतिहास हा प्रत्येक वेगवेगळा असतो. आपला भारताचा म्हणा, इंग्लंडचं म्हणा, अमेरिकेचं म्हणा, फ्रान्सचं म्हणा, चीनचं म्हणा, स्वित्झर्लंडचं म्हणा, म्हणजे प्रत्येक राष्ट्राचा जो संविधानाचा आहे तो संविधानाचा इतिहास हा काय असते वेगवेगळा असते. काही संविधाने लिखित स्वरूपात असतात तर काही संविधाने अलिखित स्वरूपात असतात. प्रत्येक लिखित संविधान हे एका विशिष्ट काळात निर्माण करण्यात येत असले तरी त्यामागे खूप काही कारणे असतात. स्वातंत्र्य युद्ध असतात, आंदोलने असतात, चळवळी असतात. ह्या सर्व घटनांना आपण सामोरे जाऊन आणि त्या सर्व घटना आपण फेस करून स्वातंत्र्य जेव्हा मिळवतो आपण आपण स्पेशल एक संविधान निर्माण करत असतो. आणि म्हणूनच भारतीय संविधानातील जनतेच्या आशा आकांक्षा या स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीतच निर्माण झाल्या होत्या. म्हणून आपल्या भारताला देखील लिखित स्वरूप प्राप्त झाले. क्लिअर. आता आपल्याला पॉईंट पाहायचा आहे की जसं संविधान हा पहिला पॉईंट झाला आपला. ओके, तर आपला मेन पॉईंटचा आजचा आहे की संविधान जसं निर्माण झालं, आपण पाहिलं की संविधान निर्माण झालं आहे इंग्लंड आणि अमेरिकामध्ये संविधान निर्माण झाले. तर आता संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कशी, आपण पाहिलं की संविधान लिखित असो या अलिखित असो काळानुसार त्यांच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. तर ते का बरं. आता प्रश्न असा आला की इंग्लंडला संविधानच नाही. आपण बोललो की इंग्लंडचं संविधान अलिखित स्वरूपाचं आहे, मग त्यामध्ये चेंज कसं करायचं तर सांगितलं मी की आपण एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करतो तेव्हा त्याचा काही आराखडा असते. तर तेच आहेत 1935, 1911, 1949 पर्यंतचे जे कामं झालेली आहेत, जे काही ऑथेंटिक ते फक्त लिखित स्वरूप आहेत, पण त्याला ऑथेंटिक मान्यता
लिखित स्वरूपामध्ये मान्यता प्राप्त झालेली नाही आहे. म्हणून आपण म्हणतो की इंग्लंडचं संविधान कसं आहे, तर अलिखित स्वरूपाचं आहे. असे तर करत नसतील नाही की आला मनामध्ये काही एखादा डिसिजन्स करल जनतेलावर लागून घेणं, असं होत नसते. तर आपण पाहू की इंग्लंड आणि अमेरिकामध्ये संविधान दुरुस्तीची काय प्रक्रिया असू शकते. तर आपण पाहिलं की इंग्लंडचे संविधान हे अलिखित स्वरूपाचे आहे. हे सर्वांनी मान्य केले असले तरी त्यामध्ये सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा यांच्यामध्ये फरक नाही. आता साहजिक गोष्ट आहे, ज्या राष्ट्राचं संविधान अलिखित स्वरूप आहे त्यामध्ये सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा यामध्ये काय फरक करायचा. यामुळेच इंग्लंडमध्ये सामान्य कायदा करण्याच्या पद्धतीला जो पद्धती आहे त्याचा अवलंब करून संविधानिक रचनेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणता येते. म्हणजे जसा सामान्य कायदा जो आहे, आपण पाहिलं की सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा यामध्ये इंग्लंडमध्ये फरक दिसून येत नाही. आणि त्यामुळेच ज्या सामान्य कायद्याच्या पद्धतीचा अवलंब करून आपण घटनात्मक पद्धतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो. उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की 1911मध्ये जो कायदा मंजूर झालेला होता त्या कायद्यामध्ये काय सांगितलं होतं की लॉर्ड सभागृहाचे विधी आणि अर्थविषयक अधिकार कमी करण्यात यावे, असा 1911च्या कायद्यामध्ये सांगितलं झालं होतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 1911च्या कायद्याने लॉर्ड सभागृहाला अधिकाराबाबत जगातील सर्वात दुबळे सभागृह बनवून ठेवलेले आहे. रिकाम्या जागा किंवा एका वाक्यामध्ये तुम्हाला येऊ शकते, ठीक आहे, की जगाच्या पाठीवर सर्वात दुबळे सभागृह कोणते आहे, ठीक आहे, तर ते हाऊस ऑफ लॉर्ड्स जे अमेरिकेतील सभागृह आहे. आपण सभागृह किती आहेत ते आपण पुढं बघूया ऐकून, ठीक आहे. तर हे झालं. आता जसं चेंजेस करण्यात आलं आहे, कायदा मंजूर करण्यात आला, तर कायदा जसं राजाने केला पास आणि मंजूर झाला असं आहे का, त्यामध्ये काही लेखी असेल की नाही त्याची पण पद्धती असते. म्हणून आपल्याला याची देखील संविधानिक दुरुस्तीची प्रक्रिया आपल्याला पाहायचं होतं. क्लिअर. म्हणून आपण पाहिलं की सोप्या शब्दामध्ये 1911चा जो कायदा झाला त्यामध्ये असं कायदा मंजूर करण्यात आला होता की जो हाऊस ऑफ लॉर्ड्स जो सभागृह आहे त्या सभागृहाला अधिकाराबाबत जगातील सर्वात दुबळे सभागृह बनवून ठेवले. आणि हा महत्त्वपूर्ण बदल सामान्य कायदा मंजूर करण्याच्या पद्धतीनेच पार्लमेंटने केला. कोण केला? पार्लमेंट म्हणजेच काय, तर इंग्लंडचे जे विधिमंडळ आहे त्याला आपण पार्लमेंट म्हणतो. तर अमेरिकेचे विधिमंडळ आहे त्याला आपण काँग्रेस म्हणतो. जसा एक्झाम्पल फॉर आपण भारत आहे तर आपण भारताला संसदीय पद्धती म्हणतो. काय म्हणतो? आता संसदीय पद्धतीला आपण पार्लमेंट म्हणतो, ठीक आहे. तिथे इंग्रजी पर्यायवाचक शब्द पार्लमेंटच आहे, परंतु आपण संसदीय पद्धती असा शब्द उच्चारत असतो. दुसरा पॉईंट पाहायचा आहे आपल्याला अमेरिका. आता अमेरिकेचे जे संविधानिक दुरुस्ती पद्धती राहील, घटनात्मक दुरुस्तीची प्रक्रिया राहील, हे लांबलचक राहील. आता का बरं? कारण की सर्वात प्रथम जो लिखित स्वरूपाचा संविधान प्राप्त झालेला असेल तो राष्ट्र म्हणजे अमेरिका. आणि त्यानुसारच अमेरिकेमध्ये दुहेरी नागरी पद्धती आहे. जसं आपण म्हणतो की आपण भारतीय आहो, ठीक आहे, आपण भारतीय आहो, पण एकच नागरिक पद्धती आहे. पण अमेरिकेमध्ये राष्ट्राची आणि राज्याची अशी दुहेरी नागरी पद्धती अवलंबलेली असते. तर संविधान दुरुस्तीची प्रक्रिया काय किंवा संविधान मोडणे ह्या संबंधाची प्रक्रिया काय, तर संविधानाची प्रक्रिया आपल्याला 2 पद्धतीने सांगितलेली आहे अमेरिकेमध्ये, ठीक आहे. पहिली पद्धत काय आहे, तर काँग्रेसचे जे दोन्ही सभागृह आहे, काँग्रेसचे सभागृह म्हणजेच काय, तर काँग्रेस हा पक्ष नाही आपला भारतामधला, ठीक आहे. आधीच सांगितलं मी की अमेरिकेला जे अमेरिकेचे विधिमंडळ आहे त्या विधिमंडळाला काँग्रेस असे म्हटलं जाते. आणि काँग्रेसचे 2 सभागृह आहेत, आपण ते पुढं पाहू, ठीक आहे. तर काँग्रेसच्या दोन्ही सभागृहे 2/3 बहुमताच्या पाठिंब्याने घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडवू शकतात. म्हणजेच काँग्रेसचे जे 2 सभागृह आहेत, इंग्लंडमधले सिंपलच्या भाषेत इंग्लंडचे 2 सभागृह आहेत, ते दोन्ही सभागृहे एकत्र येऊन आपल्या 2/3 बहुमताच्या पाठिंब्याने अमेरिकेच्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ते मांडू शकतात. हा याला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे की अमेरिकेच्या संघराज्यातील 50 घटक राज्यांपैकी
दोन तृतीयांश घटक राज्यांना घटना दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी विशेष संविधान सभा गठीत करण्यात यावी असे सुचवण्याचा अधिकार आहे. म्हणजेच काय तर जसं आपला भारतामध्ये 29 घटक राज्य आहेत तसं अमेरिकेमध्ये देखील असतील की नाही, साधी गोष्ट आहे. तर अमेरिकेच्या जे संघराज्यातील ते 50 घटक राज्य आहेत त्या 50 घटक राज्याचे 2/3 करून जेवढे घटक राज्यांना घटना दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी म्हणजे जेवढे घटक राज्य आहेत मग कोणत्या घटक राज्याला घटना दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी त्याच घटक राज्यांची विशेष सभा गठीत करण्यात यावी. ओके, आणि त्यानुसारच मग आपण ते घटना दुरुस्ती करू शकता. ओके, हे झालं पहिली आणि दुसरी पद्धत. अशा 2 पद्धतीमध्ये अमेरिकेचा आपण संविधान दुरुस्त करू शकतो किंवा नव्याने एखादा पॉईंट आपण ॲड करू शकतो. संपूर्ण देशाचे विधिमंडळ म्हणजेच काँग्रेस, संपूर्ण देशाचे विधिमंडळ म्हणजेच काँग्रेस हे लक्षात आहे. असं पुन्हा सांगत आहे की आपण अमेरिकेच्या विधिमंडळाला काँग्रेस म्हणतो तर इंग्लंडच्या विधिमंडळाला पार्लमेंट म्हणतो. ओके, तर संपूर्ण देशाच्या विधिमंडळ म्हणजेच काँग्रेस आणि घटक राज्य म्हणजेच त्यांची विधिमंडळे या दोघांनाही घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार आहे. म्हणजेच काँग्रेसला म्हणजे राज्याला आणि राष्ट्राला संपर्क भाषामध्ये घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार आहे. यासाठी 2/3 बहुमताच्या पाठिंब्याची अट ठेवण्यात आलेली आहे. क्लिअर? हे झालेली आहे इंग्लंड आणि अमेरिकेचा घटना दुरुस्तीचा प्रस्ताव. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला जे PDFs आहे हे तुम्हाला तुमचा यूट्यूब चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल होऊन जाईल. आपल्या सिलेबसच्या संपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि आपल्या सिलेबसचे पुरेपूर व्हिडिओचा लाभ घ्यायचा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.